प्रॅक्टिस सेट 1.1 मॅथ्स पार्ट 2 क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 काय आहे? पॉइंट्स एक्स वाय झेड आर कोलिनियर सच दॅट डिस्टन्स, काय डिस्टन्स, कोणतं डिस्टन्स दिले आपल्याला? एक्स वाय इज इक्वल टू 17, राईट? देन डिस्टन्स वाय झेड इज इक्वल टू डिस्टन्स वाय झेड 8. फाइंड डिस्टन्स एक्स झेड असं आपल्याला म्हटलेलं आहे. क्वेश्चन एकदा नीट वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. काय बघा काय दिलं आपल्याला? एक्स वाय झेड आर कोलिनियर. कोलिनियरचा अर्थ काय होतो? की दे आर ऑन सेम लाईन. ते एक रेषीय आहेत, ते एका रेषेवर आहेत. पुढे काय म्हणतो तो? डिस्टन्स एक्स वाय इज इक्वल टू 17, डिस्टन्स वाय झेड इज इक्वल टू 8. फाइंड डिस्टन्स एक्स झेड असं आपल्याला म्हटलेलं आहे. आता हे जर 3 पॉइंट कोलिनियर असतील तर ते कसे असू शकतात? पहा, एक पॉइंट, दुसरा पॉइंट, तिसरा पॉइंट. आपण फक्त एक आपल्याला समजण्यासाठी एक चित्र तयार करतोय. कसे असू शकतात ते? एक असेल एक्स, एक्स असेल वाय, दुसरा असेल झेड. पहा, एक्स वाय झेड. ओके, तर अजून काय असू शकतं? पहा, एक्स वाय किती आहे? 17. वाय झेड किती आहे? 8. सांगा बरं एक्स झेड किती येईल आता या केसमध्ये? एक्स झेड काय येईल? दोघांची बेरीज येईल ना एक्स पासून झेड पर्यंत. 17 अधिक 8 येईल म्हणजे किती येईल? 25 येईल. बरोबर आहे काय? कळतंय तुम्हाला? एक्स वाय आणि झेड एका रेषेवर आहे. एक्स पासून वाय पर्यंत किती आहे? 17. वाय पासून झेड पर्यंत किती आहे? 8. मग एक्स पासून झेड पर्यंतचं डिस्टन्स 25. मान्य आहे का तुम्हाला हे? बोला लवकर. आता बघा दुसरं पहा. समजा हो सर. हा एक्स आहे, हा झेड आहे आणि हा वाय. तुम्हाला इथं किती काही एका रेषेवर राहतील. एक्स पासून वाय पर्यंतचं डिस्टन्स हे किती आहे? 17 आहे. पहा, एक्स पासून वाय पर्यंत 17 आहे. वाय पासून झेड पर्यंतचं 8 आहे. वाय पासून झेड पर्यंतचं 8 आहे. तर तुम्ही आता गेस करू शकता बेटा. तुम्हाला जर एक्स ते झेडचं डिस्टन्स काढायचं असेल आता एक्स पासून झेड पर्यंतचं, तर तुम्ही काय करणार? या 17 मधून तुम्ही हे पहा, 17 मधून तुम्ही 8 मायनस करणार म्हणजे तुम्हाला उत्तर किती मिळेल? 17 वजा 8 है ना. एक्स झेड इज इक्वल टू 17 मायनस 8. 17 मायनस 8 मीन व्हॉट? 9. काय उत्तर आलं आपलं? 9. किती पॉसिबिलिटी झाल्या? 2. एक्स, पहिली पॉसिबिलिटी काय होती? एक्स डॅश वाय डॅश झेड, ही पॉसिबिलिटी नंबर 1. आणि दुसरी पॉसिबिलिटी काय होती? एक्स डॅश झेड डॅश वाय. आता तिसरी पॉसिबिलिटी शक्य आहे का याचा विचार आपल्याला करावा लागेल. तिसरी पॉसिबिलिटी काय होऊ शकतं? वाय आणि झेड शेवटी आणि एक्स मध्ये असं येऊ शकतं. आता ही पॉसिबिलिटी शक्य आहे का आपण पाहू. तर आपल्याला काय दिलं आहे? एक्स पासून वाय पर्यंत किती आहे? 17 आहे आणि वाय पासून झेड पर्यंत 8 आहे. आता मित्रांनो विचार करा, हे प्रॅक्टिकली शक्य आहे का असं? पहा, वाय आणि झेडच्या मध्ये कोण आहे? एक्स. आणि वाय पासून एक्सचं अंतर किती आहे? 17, 17. आणि वाय पासून झेड लांब आहे एक्स पेक्षा, पण त्याचा अंतर फक्त 8. हे शक्य आहे का रे? असं होऊ शकतं का प्रॅक्टिकल मध्ये? बरं होऊ शकतं का? वाय ते झेड अंतर किती सांगितलं मी तुम्हाला? 8. आणि वाय ते एक्स किती आहे? 17. वाय ते 17. वाय ते झेड 8च आहे फक्त. तर हा एक्स त्या लाईनवर येऊ शकेल का? अर्थातच नाही. तुम्हाला आवाज येत नाही का? नाही सर. येत आहे सर. मग तुमचे उत्तर का नाही येते? नाही सर. नाही सर. नो सर. एक मिनिट थांब. नाही सर. काय नाही? सर. तर मित्रांनो मग आपल्याकडे 2 शक्यता आहेत फक्त. पहिली कशी शक्यता आहे? पहिला असू शकतं आन्सर डिस्टन्स एक्स वाय इज इक्वल टू 17, डिस्टन्स वाय झेड इज इक्वल टू 8. ओके, डिस्टन्स एक्स झेड आपल्याला काढायचं आहे. मग आपण काय म्हणू? पॉसिबिलिटी 1.
पहिली शक्यता पॉसिबिलिटी 1 कशी असू शकते, एक्स वाय डिस्टन्स सगळ्यात मोठं असू शकतं. एक्स डॅश वाय डॅश एक्स डॅश वाय डॅश झेड नाही, एक्स डॅश झेड एक्स डॅश झेड डॅश वाय. Therefore, distance xz plus distance zy is equal to distance xy. आता हे तुम्हाला याचा अर्थ समजतो ना, एक्स डॅश झेड डॅश वाय. याचा अर्थ काय होतो की एक्स आणि वाय यामधील अंतर म्हणजे डिस्टन्स एक्स वाय हे डिस्टन्स एक्स झेड आणि डिस्टन्स वाय झेड यांच्या बेरजे एवढं येईल. डिस्टन्स एक्स झेड प्लस डिस्टन्स झेड वाय इज इक्वल टू डिस्टन्स एक्स वाय. यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. डिस्टन्स एक्स झेड आपल्याला दिलेलं नाहीये, कॉमा द्यावा लागतो. यामध्ये कॉमा असतो, लक्षात घ्या लिहिण्याची पद्धत. प्लस डिस्टन्स वाय झेड किती आहे, झेड वाय म्हणजेच वाय झेड किती आहे 8. डिस्टन्स एक्स वाय किती आहे 17. याच्यावरून आता आपण सोपं गणित येत आहे. डिस्टन्स एक्स झेड इज इक्वल टू येईल 17 मायनस 8. या 8 ला आपल्याला तिकडे ट्रान्सफर करावं लागेल. यावरून आपण म्हणू डिस्टन्स एक्स झेड कॉमा द्या इज इक्वल टू 9. ओके, ही झाली पॉसिबिलिटी नंबर 1. चला आता दुसरी पॉसिबिलिटी काय असू शकते, पॉसिबिलिटी 2. दुसरी शक्यता पॉसिबिलिटी 1 पॉसिबिलिटी 2. दुसरी पॉसिबिलिटी काय असू शकते बघा बेटा. दुसरी असू शकते एक्स डॅश वाय डॅश झेड अशी असू शकते. म्हणजे डिस्टन्स एक्स वाय प्लस डिस्टन्स वाय झेड इज इक्वल टू डिस्टन्स एक्स झेड. डिस्टन्स एक्स वाय दिलंय 17, डिस्टन्स वाय दिलंय 8, हे येईल डिस्टन्स एक्स झेड. या दोघांची बेरीज जर केली तर येते 25 इज इक्वल टू डिस्टन्स एक्स झेड. अशा या 2 शक्यता आहे आणि अशी तुम्हाला 2 उत्तरं मिळतील. पहिली पॉसिबिलिटी असलं तर आणि दुसरी पॉसिबिलिटी असेल तर. चला सर्वांनी लिहून घ्या. क्वेश्चन नंबर 6 मध्ये काय म्हटलंय, स्केच प्रॉपर फिगर. स्केच प्रॉपर फिगर आणि फिगर काढता येणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे ते तुम्हाला त्याचं प्रेझेंटेशन करता येतं असा होतो. पहा पहिलं काय म्हटलंय, पहा बेटा. पहिलं म्हटलंय ए डॅश बी डॅश सी. याचा अर्थ समजतो आपल्याला की बी इज बिटवीन ए अँड सी. बी हा आहे ए आणि सी च्या मध्ये, दोघांच्या मध्ये. ठीक आहे, मग काय सोपी गोष्ट आहे. आता जर बी हा दोघांच्या मध्ये आहे तर सर्वात लांब कोण आहे, ए आणि सी आहे की नाही. मग ते तशी फिगर काढून टाकू ना आपण. ते तर आपल्या बायात का केलं फिगर काढणं. काय करू, एक फिगर काढू. चला एक रेषा काढतो मी. चला एक रेषा काढली, ए पासून अशी एक रेषा काढून घेतली मी. आता मला ठरवायचंय की ए आणि सी शेवटी येतं मला माहिती आहे. हे पहा, ए हा पॉइंट म्हणजे ए आणि हा पॉइंट म्हणजे सी. कारण की ए आणि सी कसे बेटा एंड पॉइंट आहे. आता बी या दोघांच्या मध्ये. आता यानं प्रॉपर म्हणण्याचं कारण हे पण आहे बेटा की तुम्हाला एक अंतराचा अंदाज आला पाहिजे. कसा 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 म्हणतोय की बघा, आता ए पासून सी पर्यंत डिस्टन्स पहा किती. अंडरलाईन करतो मी त्या डिस्टन्सला. ए पासून सी पर्यंतचं डिस्टन्स किती आहे 11 आणि बी पासून सी पर्यंत डिस्टन्स किती आहे 6.5. म्हणजे बी आणि सी 6.5 आहे. 11च्या निम्मे 5 5.5 होतात. म्हणजे त्या निम्मेपेक्षा जास्त अंतरावर बी आहे सी पासून. म्हणजे त्या फिगरकडे बघितल्यावर पण कळायला पाहिजे की ए बी अंतर कमी आहे आणि बी सी अंतर जास्त आहे. तर बी सी किती बेटा आता 6.5. ओके, आणि ए पासून तर ह्या सी पर्यंत आहे 11. बघा, ही झाली तुमची फिगर. ओके, ए पासून सी पर्यंत किती 11. आता मी जे खाली लिहिलं ना, हे तुम्ही लिहिलं पाहिजे असं काही नाही. किंवा इथं लिहू शकतो तुम्ही ए ते सी किती अंतर आहे 11. बघा असं दाखवतात ते. हा ए पॉइंटच्या खाली इथं लाईन ड्रॉ केली, सीच्या खाली लाईन ड्रॉ केली आणि या ए पासून निघाले तर इकडे सी पर्यंत तुम्ही आले तर डिस्टन्स किती 11. इथे लिहिलं मी 11.
ही झाली प्रॉपर फिगर, ही आपण स्केच केली. आता काय म्हणतो तो, आता देन फाइंड लेंथ एलबी. आता एलबी फाइंड करायची आपल्याला, तर तुला माहिती बेटा ए डॅश बी डॅश सी. ओके, देअरफॉर आपण काय म्हणू शकतो आता इथं, आपण इथं म्हणू शकतो लेंथ ए बी प्लस लेंथ बी सी इज इक्वल टू लेंथ ए सी. म्हणजे ए बी आणि बी सी या दोघांची जर बेरीज केली तर आपल्याला एसी ची लेंथ मिळणार आहे. त्याला डिस्टन्स म्हणतात, लेंथ म्हणतात, किंवा त्या सेगमेंटचं मेजर म्हणतात. हा लेंथ ए बी आपल्याला काढायची आहे, दिलेली नाही. एल कंसात ए बी म्हणजे लेंथ ए बी असं वाचायचं याला. लेंथ बी सी दिली 6.5 आणि लेंथ ए सी दिली 11. तर यावरून आपण म्हणू शकतो लेंथ ए बी इक्वल टू 11 मायनस 6.5. तर लेंथ ए बी येईल बेटा, जर वजाबाकी तुम्ही केली तर येईल 4 पॉइंट किती, 11 गेले 5, 5 मधून परत 0.5 गेले म्हणजे 4.5, 11 4.5. सो दिस इज युअर आन्सर. आता हे उदाहरण तुम्ही तोंडी पण सोडू शकता. हा कसं, म्हणजे असं काही नाही की हे सर्व असं लिहित बसलं पाहिजे. आपलं काय होतं प्रत्येक वेळेस असं आपण ती मांडणी याला त्याला खूप महत्व देतो. तुम्ही एक इमॅजिन करा बेटा, समजा एक गाव आहे, हे एक गाव आहे, हे एक गाव आहे आणि हे एक गाव. समजा या गावाला म्हणू आपण बाजार सावंगी, बाजार सावंगी. या गावाला म्हणू आपण दरेगाव. ठीक आहे, दरेगाव आहे. आणि या दोघांच्या मध्ये आहे समजा दोघांच्या मध्ये काय आहे, झरी का, चला झरी. बाजार सावंगी पासून ते दरेगावचं अंतर तुम्हाला दिलंय ना हो, किती दिलंय, 11 किलोमीटर समजा. आणि बाजार सावंगी ते झरी अंतर विचारलंय, पण झरी ते बाजार दरेगाव अंतर माहितीये 6.5. आता तुम्हाला काढता येईल ना की बाजार सावंगी पासून झरी किती अंतर येतं, किती आलं, आलं का 4.5. आता हे उदाहरण सोडवायला तुम्हाला हे सर्व मांडणी करण्याची गरज आहे का, हे तुम्ही डायरेक्ट सांगू शकता की बाजार सावंगी ते दरेगाव 11 आहे सर, आणि झरी दोघांच्या मध्ये बरोबर. तर झरी ते दरेगाव 6.5 किलोमीटर आहे, तर बाजार सावंगी ते झरी किती आलं, 4.5 किलोमीटर. या प्रश्नाचं उत्तर आपली आई जी कधी शाळेत गेलेली ती सुद्धा देऊ शकते. या गोष्टीला हे सर्व मांडणीची गरज नाही, तुम्ही असं प्रॅक्टिकली विचार करा. फक्त इथं अट काय आहे की हे तिन्ही पॉईंट एका रेषेवर आहे. आता हे गाव जे आपले बाजार सावंगी झरी दरेगाव एका रेषेवरती मला पण माहिती आहे, हे फक्त आपण उदाहरणासाठी घेतलं. ठीक आहे, तर आपण यांना गावच समजा आणि विचार करा की या दोन गावात शेवटचे त्याच्यामधलं एखादी गाव आहे, या दोन शेवटच्या गावातलं आपलं अंतर दिलंय, मधल्या गावाचं एका गावापासून अंतर माहिती आहे, तो दुसऱ्याच काढता येईल. तर असं प्रॅक्टिकली विचार करा तुम्ही. चला लिहून घ्या बरं, मग दुसरं सोडू आपण. सेकंड बघा बेटा, यामध्ये आता याची फिगर याची स्केच करून घेऊ. आता इथं लाईन काढून घेऊ. एक अंदाज सुद्धा तुम्हाला आला पाहिजे. अंदाज येणं फार महत्वाची गोष्ट आहे. कसे बिंदू आहे, आर एस टी, म्हणजे आर आणि यस सगळ्यात शेवटी बेटा काय दिलंय आपल्या इथं, आर डॅश यस डॅश टी. नाही रे, आर आणि टी सगळ्यात शेवटी, माझं चुकलं ना, आर आणि टी सगळ्यात शेवटी आहेत. ओके, इथं टी लिहावं लागेल मला. आणि यस आर आणि टीच्या मध्ये म्हणजे त्यामध्ये कुठे टी येईल, तर एक अंदाज घेऊ आपण. यस आणि टी तर 3.7 आहे आणि 2.5 आहे, म्हणजे यस हा आर च्या जास्त जवळ आहे. यस हा आर च्या जास्त जवळ वाटला पाहिजे बघा. इथं मी यस घेतो आणि आर ते यस किती बेटा, आता इथं दिलंय तुम्हाला आर ते यस 2.5 बघा, आणि यस टू टी दिलंय 3.7. आता याचं उत्तर तुम्हाला तोंडी येईल हो. तुम्ही काय म्हणाल, डिस्टन्स आर एस, अरे लेंथ दिलंय का, लेंथ, हा लेंथ घ्या बाबा. लेंथ आणि डिस्टन्स एकच आहे, लेंथ इज इक्वल टू डिस्टन्स. लेंथ आर एस प्लस लेंथ एस टी इज इक्वल टू लेंथ आर टी. लेंथ आर एस दिली बेटा 2.5, लेंथ एस टी दिली आहे 3.7. या दोघांची बेरीज येईल लेंथ आर टी. आर टी कॉमा नाही रे दादा, इथं डिस्टन्स मध्ये कॉमा असतो, लेंथ मध्ये कॉमा नसतो, डायरेक्ट असतं. ओके, या दोघांची बेरीज करा, 25 आणि 37, 25 आणि 35 झाले 60, 61, 62, 6.2 इज इक्वल टू लेंथ आर टी. म्हणजे लेंथ आर टी किती मिळते, 6.2. कळाला असेल तुम्हाला, नसेल कळालं तर विचारा कोणती स्टेप निघाली. स्टेप नंबर
1 2 3. ओके, कळाले का? बघा, नसेल कळालं तर विचारा मला, लिहा सर्वांनी, नोट डाऊन करा. चला पुढचे घेतो. बघा बेटा, आता एक्स डॅश वाय डॅश झेड असं दिलंय इथं आपल्याला. काय दिलंय बघा, एक्स डॅश वाय डॅश झेड. म्हणजे तुम्हाला अंदाज आला एक्स आणि झेड हे सगळ्यात शेवटी बेटा, आणि वाय त्या दोघांच्या मध्ये येईल बिटवीन. तर एक्स वाय आहे 7 आणि अरे किती आहे एक्स झेड, किती 37. अरे बापरे, एक्स ते झेड 37 आहे आणि एक्स वाय फक्त 7 आहे. अरे वा, म्हणजे हा फक्त 7 आहे, वाय इथे येईल. हा एक्स वाय फक्त 7 आहे बेटा, आणि एक्स पासून ते झेड पर्यंत 37 आहे बरं का. म्हणजे हे राहिलेलं अंतर फार जास्त आहे. किती येईल ते तुम्ही तोंडी सुद्धा सांगू शकता. आता किती येईल राहिलेलं अंतर? आला का कोणाला अंदाज? वाय पासून झेड पर्यंत किती येईल? आला का अंदाज कोणाला? सांगू शकता का तुम्ही मला हे? यस, एनीबडी? 30 सर. अगदी बरोबर, 30. 30 येईल. अगदी बरोबर, 30 येईल. आन्सर आपलं वाय झेड 30 येईल. चला लिहून घेऊ. कसं लिहू आपण इथं आता? डिस्टन्स, सॉरी लेंथ आहे, लेंथ एक्स वाय प्लस लेंथ वाय झेड इज इक्वल टू लेंथ एक्स झेड. ओके बेटा, एक्स वाय आहे 7, लेंथ वाय झेड आहे काढायची, आणि एक्स झेड आहे 37. तर लेंथ वाय झेड येईल 37 मायनस 7, याची किंमत येते 30. लेंथ वाय झेड बरोबर 30. चला, यातही काही शंका असेल तर विचारा लवकर. याला पण नाव देतो स्टेप नंबर 1 2 3 4. चला, 4 स्टेप मध्ये आन्सर आलं. पण लवकर शंका का विचार. बघा मित्रांनो, इथे बघा मी आता वापरतो रेड पेन. रेड पेनने करतो. या उदाहरणात जर एक्स वाय ची किंमत √7 घेतली आपण आणि एक्स ते झेड ची किंमत घेतली 3√7. किती घेतली? 3√7. तर काय होईल? हा किती बेटा मग? हा येईल √7 आणि इथं दिसेल तुम्हाला 3√7. तर 3√7 मायनस √7. बघा, 3√7 मायनस √7. ते कसं करतो आपण? जे इरॅशनल टर्म आहे ती अशीच ठेवतो, आणि हा 3 आणि तस याचा रॅशनल टर्म, रॅशनल मल्टिपल किती आहे? 1. 3 वजा 1 करतो की नाही आपण? तर 3 वजा 1 किती आले? 2. 2 वर्गमूळ 7. तर तुमचं उत्तर काय येईल? लेंथ वाय झेड, लेंथ वाय झेड इज इक्वल टू येईल बेटा, हा √7 आहे, 2√7. आणि हेच उत्तर पुस्तकात दिलेलं आहे. माझी लांबी घेताना मी 7 आणि 37 घेतली होती, त्याऐवजी √7 आणि 3√7 पाहिजे होती. ओके, क्लिअर झाला का तुम्हाला हे? बघा बरं. हो सर. यस, गुड, व्हेरी हो गुड. सर. चला, एक एक्स्ट्रा उदाहरण तयार झालं आपलं. ठीक आहे, काही हरकत नाही.